पुढची बातमी. श्रीरामपूर तालुक्यामध्ये 4,000 एकर जमिनीच्या घोटाळ्याचा आरोप खासदार निलेश लंके यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर केलाय. ZR2 कंपनीमार्फत शेती महामंडळाची जमीन लाटल्याचा आरोप त्यांनी विखेंची मुलगी आणि जावयावर केला. ZR2 कंपनीचे दुबईमध्ये रजिस्ट्रेशन आणि ऑफिस मुंबईमध्ये असल्याचं लंकेंनी म्हटलंय. कंपनीमध्ये सगळा पैसा हवालामार्फत गुंतवला गेल्याचाही लंकेंनी आरोप केलाय. कंपनीमध्ये प्रवरा बायो एनर्जीचे 61% शेअर्स आहेत. प्रवरा बायो एनर्जीमध्ये विखेंच्या कन्या सुप्रिया आणि जावई अजित ढोकणे संचालक आहेत आणि दोन्ही कंपन्या एकाच फ्लॅटवर रजिस्टर असल्याचा दावा त्यांनी केलाय. 4,000 एकर जमिनीची मागणी केलेली कंपनी बनावट असल्याचं लंकेंनी आरोप केलाय. आमची मागणी हे आहे, ठीक आहे, ही जागा तर सरकारने आता निर्णय घेतला पाहिजे, शासन निर्णय कॅन्सल केला पाहिजे. जो जागा मागणीसाठी जी समिती गठीत केली तो तर कॅन्सल केलंच पाहिजे. पण ज्या कंपनीला, बायो एनर्जी कंपनीला अचानक 100 कोटी रुपये कुठून आले, 100 कोटी रुपये कुठून आले, 30 कोटी रुपये नफा कसा दाखवला, याच्याबाबतची CBIनी चौकशी केली पाहिजे, EDनी चौकशी केली पाहिजे. ही आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी. गुजकेम डिस्टिलरी इंडिया कंपनीचे संचालक कोण होतो? जेमी वल्सन, सुनील कलापुरे, निलेश जैन आणि सुप्रिया राधाकृष्ण विखे आणि त्यांचे जावई अजित ढोकणे त्या कंपनीचे संचालक होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ZR2 बायो एनर्जी कंपनीला बॅलन्स शीट अचानक 100 कोटी कसे वाढले? म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याला 0 आणि अचानक 100 कोटीची त्या ठिकाणी व्यवहार वाढला आणि त्याचा 30 कोटी रुपये नफा दाखवला. ही गोष्ट सुद्धा संशयास्पद आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.